यशोवाणी दिवाळी अंक 2024 यासाठी वाचतेय मी साधना राजहंस टेंभेकर. प्रवास या विषयावरील माझा स्वलिखित लेख. लेखाचं नाव आहे सृजनत्व एक अनुभव. जून जुलै महिने आले की वेध लागतात ते वर्षातून एकदाच येणाऱ्या ब्रह्मकमळाच्या आगमनाचे. आता या फुलाला ब्रह्मकमळ म्हणायचे की नाही यात वाद पण आहेत. काहींचं म्हणणं आहे की हे तर साधं पानफुटीचं कॅक्टस सारखं रानटी झाड आहे. खरं ब्रह्मकमळ तर फक्त हिमालयात येतं. असेल बापडं, पण मला अगदी भरभरून आनंद देणाऱ्या या फुलाला मी तरी ब्रह्मकमळच म्हणणार. तर ही कहाणी आहे, किंबहुना हा प्रवास आहे माझ्या घरच्या ब्रह्मकमळाच्या झाडाचा. त्याच्या नुसत्या मोकळ्या पानापासून ते कळीचा जन्म आणि त्याचे सुंदर फूल होईपर्यंतच्या प्रवासाचा. आम्ही एप्रिल 2006 साली आमच्या सध्याच्या पुण्यातल्या मागे छोटंसं अंगण असलेल्या घरात राहायला आलो. आधीच्या मालकांनी लावलेली काही झाडं आणि खूप वाढलेलं गवत असा सगळा सीन होता. पावसाळा संपला की सगळं साफ करूया असा विचार होता. नवीन घरी बोलवलेल्या पाहुण्यांमध्ये एक मैत्रीण अशीच साधारण जुलै अखेरला आमच्या घरी आली आणि बाग बघताना अगदी सहजपणे म्हणाली, ब्रह्मकमळ नुकतंच येऊन गेलेलं दिसतंय. मी म्हटलं, कुठलं ब्रह्मकमळ? तोपर्यंत मला हे झाड आणि हे फूल माहीतच नव्हतं. तिने मला झाड आणि खाली मान घातलेलं फूल दाखवलं. मी म्हटलं, अगं हे झाड मला रानटी वाटलेलं, उपटणारच होते मी हे. तेव्हा तिने मला त्यापासून रोखलं आणि माझ्या पुढील अनेक वर्षांच्या स्वर्गीय आनंदाची पेरणी झाली. तर असं हे स्वर्गापर्यंत जाता जाता वाचलेलं माझं पानफुटीचं झाड आणि त्याचा चित्तवर्धक प्रवास. त्यानंतर नवीन बाग करताना मी त्याची मोठ्या निगुतीने एका मोठ्या कुंडीत पाठवणी केली. पुढची 5-6 वर्ष अनेक फुलांची भेट देऊन त्यांनी आम्हाला अमाप सुख दिलं. पण मध्यंतरी आमच्या बाजूच्या घरी रिनोव्हेशनचं खूप मोठं काम निघालं. त्याच्या अगदी जवळ असलेल्या या कुंडीला हलवायचं माझ्या लक्षात आलं नाही आणि त्या पानांवर सिमेंटचे खूप थर बसले. लक्षात आल्याबरोबर लगेचच मी त्याला खूप घासून पुसून स्वच्छ केलं. पण त्यानंतर 3-4 वर्ष म्हणजे 2017 पर्यंत त्याने एकही फूल दिलं नाही. आम्ही दरवर्षी आतुरतेने वाट बघायचो. मग माझ्या लक्षात आलं, हे रुसलंय. त्यानंतर मी दर 2-3 दिवसाआड त्याला अंजारून गोंजारून त्याची माफी मागून त्याची समजूत काढू लागले. तर काय आश्चर्य, सीझनमध्ये एक कळी उमलून आली. आमच्या घरात चैतन्य पसरलं. सगळ्यांनी झाडाचे खूप लाड केले आणि फुलांचा सिलसिला पुन्हा सुरू झाला. आता फुलाविषयी काय आणि किती बोलावं या फुलाविषयी. खूप प्रतीक्षा करायला लावणारं हे फूल म्हणजे निसर्गाच्या अनेक आविष्कारांपैकी असलेला एक अद्भुत आविष्कार आहे. या झाडाची वाढच मुळी एका पानालाच दुसरे पान फुटून होते. त्यामुळे खरं तर ते झाडाचं रूप थोडं कुरूपतेकडे झुकणारं असतं. बरं, पानही कसली लांबच लांब. बरेचदा त्यामुळे मध्येच दुमडून कुरूपतेत अजूनच भर टाकणारी. पण आम्हाला असीम आनंद देणारं हे झाड मला नेहमीच कुठल्याही सौंदर्यवती इतकंच सुंदर भासतं. उन्हाळा संपला की रोज लक्ष झाडाकडे. बरं, ही कळी पण पान फुटतं तिथेच फुटते बरं का. म्हणजे नवीन माणसाचं फुल कन्फ्युजन. मलाही सुरुवातीला पान फुटू लागलं तरी कळी आल्याचा आनंद व्हायचा. जरा मोठं झालं की भ्रमनिरास होऊन मन उदास व्हायचं. सवयीने अगदी बारीक असतानाच कळी कळू लागली. त्याचाही एक वेगळाच आनंद. शेवटी अशा छोट्या छोट्या आनंदानेच आयुष्य सुंदर बनतं ना. आता कळी तर दिसू लागली, पण एक तर
फूल होईपर्यंतची प्रतीक्षा खूप मोठी. आणि दुसरं म्हणजे ती कळी गुलाबी होऊन कधीही गळायची शक्यता. त्यामुळे आम्ही सतत फिंगर्स क्रॉस्ड अवस्थेत असतो. पहिलं झाड खूपच मोठं झाल्यावर त्याचं एक पान दुसऱ्या कुंडीत लावून आम्ही दुसरं झाड तयार केलं. हो, ही ब्युटी सांगायची राहिली. हे झाड अक्षरशः एका पानापासून तयार होतं. तर यंदा या 2 झाडांनी 4 वेळा फुलून आम्हाला 1, 4, 5, 6 अशी एकूण 16 फुलं दिलीत. कळीचं फूल होण्यात साधारण 25 दिवस लागतात. कळीचं वजन हळूहळू वाढत जातं. आधी कळी सरळ असते खालच्या दिशेने, पण फुलायची वेळ जवळ आली की ती हळूहळू वक्र होऊ लागते. मला कळतं, बस अजून जास्तीत जास्त 4-5 दिवसांची प्रतीक्षा. हळूहळू कळीचा रंग बदलतो, जास्त शुभ्र होऊ लागतो. मधला भाग फुगीर होऊ लागतो. पाकळ्या किंचित विलग. ही अशी वळलेली फुगीर कळी अतिशय विलोभनीय दिसते. आज उमलणार फुलं, माझी देववाणी घरात घुमते. पार परदेशातल्या लेकाला पण बातमी जाते. तो आतुरतेने फोटोंची वाट बघू लागतो. गावातली लेक रात्रीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी सगळं आवरून तयार राहते. शेजार पाजारच्यांना निरोप जातात आणि एकदाची ती वेळ येते. पूर्वी फूल उमलायची वेळ रात्रीची बरोबर 12ची होती, पण गेल्या 3-4 वर्षात रात्री 9लाच उमलू लागली आहेत. वातावरण बदलाचा परिणाम की काय कोण जाणे. फूल उमलत जाताना बघणं ही एक अतिशय आनंददायी घटना असते. काय ते सौंदर्य वर्णावं. शुभ्र नाजूक अनेक पाकळ्यांच्या कोंदणात फक्त खालच्या बाजूने अतिशय नजाकतीने वर वळलेला तो पराग पाकळ्यांचा गुच्छ. पाकळ्यांचे 2-3 थर अतिशय सुबक एखाद्या साच्यातून काढावे इतके एकसारखे. उमललेल्या फुलाचं इतकं जास्त वजन ते इवलसं पान कसं पेलतं, हाही मला नेहमीच पडलेला एक अनुत्तरित प्रश्न आहे. फुललेल्या फुलाकडे तासनतास बघत राहिलं तरी मन भरत नाही. अधूनमधून बाहेर जात फुलाचं दर्शन घेऊन परत घरात येणं हा आमचा आवडता छंद. पण सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे या फुलांचं आयुष्य फक्त काही तासांपुरतं. नंतर ते पूर्ण कोमेजून खाली मान घालून पानाला लोंबत राहतं. काल आपण पाहिलेलं ताजं, टवटवीत, रसरशीत, सौंदर्यवान हे तेच फूल का असं सकाळी वाटतं. माझ्या उसूलाप्रमाणे मी पूर्वी ते तोडत नसे, पण नाहीतरी त्याचं आयुष्य अगदी क्षणिक आहे हे बघून एक प्रयोग केला. त्याला तोडून बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवलं तर ते दुसऱ्या दिवशीही टवटवीत राहिलं. देवाला वाहिल्यावर घरभर सुगंध पसरला. आता हा सुगंध अतिशय मादक, याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. तो एक अनुभव आहे. नुसतं ब्रह्मकमळ म्हटल्यावर नाकात दरवळू लागणारा. सगळ्यांनी प्रत्यक्ष घ्यायला हवा असा. खरं तर हा सगळा जवळपास महिन्याभराचा कळी ते फूल हा सुंदर प्रवास प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायलाच हवा. हे झाड कुंडीत पण लागत असल्याने सगळेच लावू शकतात आपल्या घरात. मग काय, लावणार नाही झाड तुम्ही पण?